रोहा तालुक्यातील रोटखुद्द येथील त्यावेळच्या ग्रामसेवकांनी दप्तर सुपूर्द करण्यास टाळाटाळ केल्यामुळे विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे। रोटखुद्द या गावचे ग्रामपंचायतचे दप्तर तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद रघुनाथ तरे यांनी गेल्या 5 महिन्यांपासून गहाळ केले आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार आणि गावाच्या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप सरपंच गीता जनार्दन मोरे यांनी केला होता। तसे वृत्त शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलवर गुरुवार दिनांक 7 डिसेंबर रोजी प्रसारित झाले होते। या प्रसारित झालेल्या वृत्ताबाबत तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद रघुनाथ तरे यांनी आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर रोजी वस्तुस्थिती स्पष्ट केली। रोटखुद्द ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामपंचायत मध्येच असून सरपंचांनी केलेले सर्व आरोप खोडसाळ आणि दिशाभूल करणारे आहेत असे ते म्हणाले। पत्रकारांसमोर सर्व कागदपत्रे ठेवून त्यांनी हा सूर्य आणि हा जयदत्त असे दाखवून सरपंचाच्या आरोपातील हवाच काढून टाकली। याबाबत सर्व वस्तुस्थिती गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन कळवली असून माझी बदनामी करणाऱ्यांवर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ते पुढे म्हणाले। आता त्यांचं म्हणणं आहे की मी रोटखुद्द ग्रामपंचायतीचं सगळं दप्तर घेऊन गेलेलो आहे, पण तशी हकीकत काही नाही। प्रत्यक्षात ज्यावेळी मी जुलै 2022 ला ग्रामपंचायतचा कारभार घेतला, माझ्या हातामध्ये घेतला, त्यावेळी पूर्ण ग्रामपंचायतच्या चाव्या या सरपंचांच्या ताब्यात आहेत। तेव्हापासून मी कधीही चाव्या माझ्या ताब्यात घेतलेल्या नाहीत। त्याच्यामुळे ते पूर्ण दप्तर हे सरपंचांच्या ताब्यात आहे आणि ते आजही त्यांच्या ताब्यात आहे। आणि त्यांनी जे आता काही आरोप केलेत माझ्यावर, ते कसं आहे ते मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो। साधारणतः माननीय मुख्य कार्य अधिकारी साहेब यांनी 15 वित्त योजनेअंतर्गत काम बदल आपल्या 26/4/2023 ला ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण करणे टप्पा 1 आणि टप्पा 2 अशी 2 लाखाची कामं मंजूर केली होती काम बदल करून। तर टप्पा 1 मध्ये कामाच्या याला प्लास्टर आणि इंटरनल आणि बाहेर प्लास्टर करणे ही काम होतं, परंतु संबंधित सरपंच, त्यांचे पती आणि सदस्य या लोकांनी जुन्या म्हणजे मी कार्यभार घेण्याच्या अगोदर ज्या साधारणतः मे 2022 मध्ये त्यांनी बिलं काढलेले त्याच कामांचे फोटो याच कामाला जोडून, म्हणजे जुन्या कामाचे फोटो आत्ताच्या कामांना जोडून त्यांनी ती बोगस बिलं काढलेली आहेत आणि ते बिल मी द्यायला विरोध केल्यामुळे आज मी ती संबंधित सरपंच आणि सदस्य माझ्या याच्यात कारवाई आपल्या ह्याचं तक्रारी अर्ज दाखल करत आहेत। आणि त्यानंतर त्या लोकांनी तसेच ग्रामपंचायत मध्ये ज्या खरेदी केली जातात त्या ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 ची प्रक्रिया पार पाडून ती खरेदी केली जाते, परंतु ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे पती जनार्दन नारायण मोरे यांनी परस्पर SK इलेक्ट्रिकल्स या दुकानातून साहित्य खरेदी केलेले आहे। ते साहित्य आज तागायत ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही, तसेच त्याची कोणत्याही साठा रजिस्टरला नोंद नसल्यामुळे सदर कामांचे बिल देण्यास मी त्यांना नकार दिला। त्याच्यामुळे त्यांनी हे तक्रार करण्याचं हा एक त्यांचं प्रयोजन आहे। दुसरा विषय म्हणजे त्यांनी ग्रीशा एंटरप्राइजेस या नावाने 23,000 रकमेचे बिल माहे सप्टेंबर मध्ये माझ्याकडे सादर केलं। त्याच्याही कोणत्या प्रकारे त्यांच्याकडे दस्तावेज नाही किंवा काम केलं त्याचं हे नाही। आणि साधारणतः सप्टेंबर मध्ये प्रभाकर N मोरे या नावाने त्यांनी एक माझ्याकडे 1,45,000चं बिल सादर केलंय। सदर बिल हे ग्रामपंचायत कार्यालय रंगकाम करणं असं बिल आहे। या बिलामध्ये त्यांनी जो बिल सादर केलाय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे निविदा प्रक्रिया पार पडलेली नाही, कोणत्याही प्रकारे अंदाजपत्रक त्यांनी ग्रामपंचायतीकडे सादर केलेलं नाही। त्यामुळे हे बिल आणि ही रक्कम देण्यास मी त्यांना विरोध केला, म्हणून ते माझ्याबद्दल सतत तक्रार करत आहेत। गुन्हा नंबर 19 हाजरी पट रजिस्टर याच्यामध्ये जे आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये रोजंदारीवर आपण मजूर लावतो त्या मजुरांची आपण हजेरी देतो, पण त्या बाबींना पण सर्व कार्यालयीन कामकाज पूर्ण करून मूल्यांकन वगैरे याची आवश्यकता असते। परंतु ग्रामपंचायत सदस्यांचे पती अमोल डामाले, मंगेश मोरे आणि राकेश मोरे यांनी परस्पर हे नमुना नंबर 1 ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे हे मजुरांच्या सह्या पण ते कोणत्या दिवशी कार्यरत होते हे परस्पर आणून माझ्याकडे देऊन माझ्याकडे पैशाची मागणी करत होते। 50,000 रुपये रक्कम त्यांची मागणी होती त्या कामाची। ही रक्कम सुद्धा मी देण्यास विरोध केलेला आहे। ग्रामपंचायत हद्दीमधील नागरिक किरण लक्ष्मण मोरे यांनी गेल्या वर्षी 18/10/2022 ला माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत रोटखुर्दमधील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अतिरिक्त वेतनाबाबत तक्रारी अर्ज दाखल केला होता। त्या अनुषंगाने माननीय गटविकास अधिकारी मॅडम यांनी 14/11/2022 ला मला संबंधित त्यांच्या अर्जानुसार ग्रामपंचायतचं म्हणणं सादर करायला सांगितलं होतं। ही बाब मी त्यावेळच्या मासिक सभेमध्ये उपस्थित केली, परंतु त्यावेळी सरपंच गीता जनार्दन मोरे, त्यांचे पती जनार्दन नारायण मोरे यांनी हा अहवाल देण्यास पूर्णपणे विरोध केला, कारण की जी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे ती त्यांची स्वतःची जाऊ म्हणून कार्यरत आहे
आणि तिला आज मितीस ग्रामपंचायतकडून किमान 7,000 रुपये जादा वेतन दिलं जातं महिन्याला, आणि तो वेतन वसूलपात्र आहे म्हणून त्यांनी ह्या गोष्टींना पूर्ण विरोध केला आणि या गोष्टीचे सर्व ठराव त्याच्या मासिक सर्वेमध्ये झालेले आहेत. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रत्येकी 3 लाख प्रमाणे 2 शौचालय बांधकामांची कामं मंजूर होती. सदर कामं ही ग्रामपंचायत सदस्य मेघा अमोल ढमाले यांचे पती अमोल ढमाले, सरपंचचे पती जनार्दन नारायण मोरे यांनी परस्पर सुरुवात केली होती आणि त्याबाबत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक किरण मोरे यांनी 11 फेब्रुवारी रोजी तक्रार सुद्धा दिली व त्याची बातमी सुद्धा प्रसिद्ध केली होती. पण त्यावेळी ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारे निविदा प्रसिद्ध केलेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर मे मध्ये आपण निविदा प्रसिद्ध केल्या, परंतु कोणी निविदा सादर न केल्यामुळे सदर काम सुरुवात केली नव्हती. परंतु आज मितीस संबंधित अमोल ढमाले, जनार्दन नारायण मोरे यांनी ही कामं परस्पर पूर्ण केलेली आहेत. त्याबाबत कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायतीस विचारणा केलेली नाही. विरोध केल्यामुळे हे कागदपत्र देण्यास विरोध केल्यामुळे त्यांनी माझी तक्रार केलेली आहे. यांनी आरोप केलेला आहे की कर्मचारी यांचे वेतन देता येत नाही, परंतु सन्माननीय सरपंच गीता मोरे, ग्रामपंचायत सदस्य यांनी माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्र सादर केलेले आहे व त्यानुसार माननीय गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतचे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असलेले सर्व खाते गोठविलेले आहेत. सरपंच व सदस्यांच्या पत्रामुळे खाते गोठवलेले आहेत. याचाच अर्थ सरपंच व सदस्यांना गावाचा विकास नको आहे. खाते गोठवण्याचं तसं त्यांना विशेष कारण काहीच नव्हतं. तसेच सदर सदस्य ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये कोणत्याही प्रकारे त्यांनी सहभाग घेतलेला नाही. जेव्हा ग्रामपंचायत मासिक सभा व्हायची त्यावेळी संबंधित सर्व सदस्य येऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर बसायचे. याचाच अर्थ त्यांना गावाच्या विकासाची कोणत्याही किंवा गावाच्या भल्याचं काही घेणं देणं नव्हतं, हे याच्यावरून सिद्ध होत आहे. तसेच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीमध्ये योजना मंजूर झालेली आहे व त्या योजनेचं जे निविदा ज्या ठेकेदारांना मंजूर झालेले आहेत त्या निविदेचं मुदतवाढ मिळणे कामी सरपंचांचे पती जनार्दन नारायण मोरे यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माझे खोटी सही मारून पत्र दिलेले आहे. त्या पत्राबाबत सुद्धा आता मी वरिष्ठांना कळवणार आहे. तसेच त्यांनी साधारणतः फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान ज्यावेळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये महिलांना साहित्य वाटप केलेलं होतं, त्या साहित्य वाटपाच्या क्वांटिटीमध्ये त्यांनी परस्पर दुकानदाराकडे जाऊन साहित्य क्वांटिटी कमी केली आणि त्याचे पैसे परस्पर दुकानदाराकडून त्यांनी घेतलेले आहेत. याबाबत त्यांना मी विचारणा केली आणि विरोध केला म्हणून त्यांनी माझ्याबाबत ही तक्रार केलेली आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.